गुड मॉर्निंग मित्रांनो, मी नवनाथ तोरसकर माझ्या मराठी यूट्यूब चॅनल कोकणिक स्वर्गभूमीवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो। सर्वात प्रथम मित्रांनो, इंग्रजी नवीन वर्षाच्या म्हणजे 2024च्या आपणास हार्दिक शुभेच्छा। आणि चॅनल कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा ही विनंती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत गोवा सिरीजमधलं आणखी एक मंदिर, श्री म्हाळसा संस्थान गोवा या ठिकाणचं मंदिर। आणि हे व्हिडिओ मी मित्रांनो दिवाळी शूट केले होते, फक्त वेळ मिळाल्याचा एडिट करून मी आता अपलोड करतोय। असं नाही की मी गोव्यात राहतो, कारण मला बरेच लोकांनी प्रश्न केला की गोव्यात असंच का, कारण गोव्याची सिरीजमध्ये कंटिन्यू तुझे व्हिडिओ येत आहेत। तर मी आता कसं असतं, व्हिडिओ करताना मी शूट करून ठेवतो, जसं मला कामातून मिळेल जसं मिळेल किंवा जसं मला रविवारच्या वेळेस मी एडिट करून अपलोड करतो असं मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याला समोर जी दीपमाळ दिसते ती 40 फूट उंचीची, 21 माळ्याची, 750 वातींची आणि 5 डबे तेल एकत्र लागणारी अशी समई म्हणजे दीपमाळ आहे, उंच आहे। मित्रांनो, या मंदिरात नवरात्री हा विशेष मोठा उत्सव असून यात देवी 9 दिवस वेगवेगळ्या आसनावर विराजमान होते। यात हत्ती, मोर, हंस, बदक, वाघ, घोडा, गरुड या वाहनावर देवीचे वेगळे रूप पाहण्यासाठी मिळते। म्हाळसा नारायणी देवी ही मूळ विष्णू स्वरूपाची असल्यामुळे देवीला 3 रूपामध्ये पाहायला मिळते। विष्णू शक्ती, देवी शक्ती, ईश्वरी शक्ती अशा रूपामध्ये दिसून येते। नवरात्रीला नवमीच्या दिवशी मखरामध्ये 5 मूर्तींचे दर्शन घ्यायला मिळते। यात कांचोळी ही पूर्ण सोन्याची मूर्ती सजवली असते। मित्रांनो, यापुढे गाभारा आहे, पण कॅमेरा किंवा मोबाईल शूटिंग आतमध्ये परवानगी नाही, त्यामुळे इथूनच आपण शूट करू शकतो। या देवस्थानामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात। यात नवरात्री, दसरा, सोने लुटणे, पालखी, कोजागिरी पौर्णिमा, अवसर कौल, दिवाळी, जत्रा असे विविध उत्सव साजरे केले जातात। या देवस्थानाने मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमे दिवशी लक्ष्मी, इंद्रदेव यांची पूजा केली जाते।